ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं मैं प्रयागनगर गडकरी में। यहाँ पे आप देखिए हमारे सामने बहुत बड़ा यहाँ पे भव्य कार्यक्रम बाबा साहब अम्बेडकर की जयंती पे रखा हीरप्पा खजीनदार और यहाँ के नीड़ा बादल संस्था जो है। तो आइए जानते हैं यहाँ के लोगों से कि कैसे किस तरीके से यहाँ पे प्रोग्राम का उत्साह मिल रहा है और किस तरीके से उनको प्रोत्साहन मिल रहा है। इस तरीके का अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से। नक्कीच आज 135वी जयंती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि सालाबादप्रमाणे या प्रकाशनगर गडकरीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महामानवांची जयंती साजरी होते। आम्हाला सगळ्यांना बोलवलं जातं, या ठिकाणी मान सन्मान केला जातो आणि बाबासाहेबांचा जे संदेश आहे संघटित व्हा, संघर्ष करा आणि त्याप्रमाणे ह्या लोकांना तिथे मेसेज सुद्धा जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीत या ठिकाणी जयंती उत्सव साजरी होते। आज हे जग बदलणारा बाप माणूस म्हणून आमचे हीरप्पा खजीर आणि विजय धनवे व सर्व सुभाष विटकर आणि सर्व त्यांचे कमिटीचे जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम हे केला आणि हे जे पुस्तक दिलेलं आहे हे खरोखर वाचण्याजोगे आहे। त्यामध्ये माणसं कशी घडवली आणि काय संघर्ष केला या पुस्तकामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीत हा कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरा होतोय। आनंद झाला, या ठिकाणी आलो आणि मी पूर्ण मंडळाचं खरोखर आभारी आहे की आपण या ठिकाणी बोलवता आम्हाला आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला यायला मिळतं। बाबा साहब देश नहीं दुनिया के आदर्श हैं और उन्होंने उनके बारे में तो आज जो नील बादल मंडल है उसके सभी पदाधिकारियों को हम धन्यवाद करता हूँ कि जो एक भावना के तरफ ये संयुक्त जयंती रखते हैं शिवाजी महाराज की। बाबा साहब एक महामानव पुरुष है, इनके बारे में बोलना कितना भी बोला जाए कम रहेगा। मैं तो एक ही चीज़ उनका बोलना चाहता हूँ, हाथ में किताब हो, पैर में जूता न हो चलेगा लेकिन हाथ में किताब होना जरूरी है। यही सिकवन है बाबा जी की। और बाबा साहब अम्बेडकर ने समाज को हर रूप से सुधारा है, राजनीतिक रूप से, सांस्कृतिक रूप से, धार्मिक रूप से, सब तरह की प्रेरणा उन्होंने दिया है और उस प्रेरणा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निळं वादळ मित्रमंडळ गडकरी खान यांनी ही 135वी संयुक्त जयंती खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली आणि प्रेक्षकांनी पण खूप म्हणजे उत्साह दाखवला। दरवर्षीप्रमाणे एक कार्यक्रम एकदम छान बेस्ट चांगल्या पद्धतीने त्यांनी जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित पार पाडला। आणि बाबासाहेबांचं काय होतं, बाबासाहेबांनी जो शिक्षण घेणार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ज्यांनी आपल्याला शिकवलं तर त्यांचं म्हणजे महापुरुषांची आपण जयंती साजरी केलीच पाहिजे। ज्यांनी आपल्याला छत्रपतींनी स्वराज्य दिलं आणि यांनी संविधान दिलं, आपला देश चालतो या बाबासाहेबांच्या संविधानावर। तेव्हा जे प्रेक्षक वर्ग होता ते आपण सर्व प्रेक्षक वर्गाचं जे निळं वादळ मित्रमंडळ पण खूप जे मान्यवर आले होते, मान्यवरांनी मोठमोठे मान्यवरांनी पण आमच्या इकडे भेट दिली, त्या सर्व मान्यवरांचं पण निळं वादळ मित्रमंडळ खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। निळ्या वादळाने एवढा मोठा प्रोग्राम राबवला आणि एवढा लोकांचा प्रतिसाद भेटल्याने काही ना काही सगळे बायकाला काही ना काही एक नियोजन केलेलं त्यांनी एक बक्षीस द्यायला काय महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव निळं वादळ गडकरी खान चंबूर या ठिकाणी त्या संघटनेचे प्रमुख आमचे सहकारी मित्र हीरप्पा खजीर, विजय धनवेजी, त्याच्यानंतर आणि सर्व पदाधिकारी अतिशय प्रत्येक वर्षी अतिशय धूमधडाक्यामध्ये आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा जयंती महोत्सव साजरा करतो। वर्षांची जयंती चालू केलेली आहे। पहिले काही लोक होते ते आपले सोडून गेले, जे लोक आपले म्हणजे इकडे बौद्ध समाज कमी असल्यामुळे तरी आम्ही एक 20-25 घरं आहे आणि ते चांगल्याप्रमाणे निळ्या वादळाने एक चांगला पाऊल उचलला आणि दर वर्षाला ही जयंती साजरी करतात। 14 एप्रिल करायच्या हर वर्षी 14 एप्रिलला जयंती साजरी करतात। यावेळेला काही रोमांचिक गाणे असतात, बाबासाहेबांचे काही ऑर्केस्ट्रा सर्व ठिकाणी हे फिक्स असल्यामुळे ते त्यांना
एक करमणूकचा कार्यक्रम आहे, भेटलं नसल्यामुळे थोडी लेट केली जयंती आणि ही 18 तारीख यांनी घोषित केली. मला बोलले बाबू तू या जयंतीला राहा, कारण मी 14 एप्रिलला राहत नसतो. मी म्हणजे नगरामध्ये 108 वार्डमध्ये होतो आणि त्या वार्डामध्ये फिरत होतो, त्यामुळे मला टाईम नसल्यामुळे आणि हे 18 तारखेचे जे आता मस्त कार्यक्रम केले, मला वाटतं दोन्ही न्यूजचे चॅनलचे माध्यमातून हा प्रसार माध्यमातून एवढा चांगला मला वाटतं कार्यक्रम होणार आहे. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को वंदन करता हूँ. 135वां जयंती हम लोग हर साल की तरह इस बार भी हम लोगों ने अच्छे से साजर किया. महिला लोगों को अच्छे से हम लोग सपोर्ट भी मिला, उनको अच्छे से हम लोग शाखा प्रमुख रोकडेताई यांना या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे ते आमच्या लता खंडागरे. या ठिकाणी मी सर्वप्रथम या मंडळाचे पुरुषीताई यांना विनंती करतो, त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत शाल पुष्पगुच्छ जोरदार या ठिकाणी टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. निळं वादळ या आमच्या डॅशिंग मंडळाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आजचा हा जो कार्यक्रम आहे सर्व बहुजन समाजाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अतिशय चांगली उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे. जोरदार ताईंचं या ठिकाणी स्वागत होत आहे. बाबासाहेबांची शिकवण आहे की उच्च शिक्षित 365 अशा दिवस वाचण्यासाठी दिलेले एक नगरसेवक यांचं आणि एक दिवस नाचा 365व्या दिवशी नाचा ते नाचण्याचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल हिरापा कबीर आणि विजय धनवे यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व बांधवांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.